पेन किलर्स किडनी खराब करतात का? एक्सेस पेन किलर्स यस, रिस्ट्रिक्टेड पेन किलर्स विथ फिजिशियन किंवा तुमच्या सर्जनच्या सल्ल्याने तर नो. तुम्हाला ते रेग्युलर किडनी फंक्शन मॉनिटर करावं लागतं. जसं हेवी पेन किलर्स कोणत्या केसमध्ये यूज करतो आपण? ऑर्थोपेडिक कंडिशन्समध्ये, हे बॅक पेन, नी पेन, नेक पेन जे कॉमन इश्यूज आहेत, तर किंवा टर्मिनली डिसीज पेशंट जे असतात, केमोथेरपीचे वगैरे पेशंट जे असतात, तर ते पण रेग्युलरली पेन किलर्स घेतात. तर पण त्यावेळेस आपल्याला डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय एक्सेस पेन किलर्स शक्यतो नाही घ्यायला पाहिजे. टाळायच्या. म्हणजे पेन किलर्सचं मेजर ब्लड टेस्टमध्ये होऊ शकतं जर आपण ती टोटल प्रोफाईल केली तर, पण बेसिक किडनी फंक्शनवर अंदाज येऊन जातो, रिनल फंक्शन टेस्टवर, बेसिक ब्लड टेस्टवर, की वेदर युअर किडनीज आर अफेक्टिंग ऑर नॉट. आता आपण मगाशी बोलत होतो तेव्हा आपल्या बोलण्यात आलं की अनेकदा एखाद्याला एकच किडनी असते पण त्याची हो. कल्पना नसते आणि काहींना 2 असतात पण त्या प्रॉब्लेमॅटिक असतात. येस. मग ते कसं आपल्याला किडनी 2 आहेत की नाहीत किंवा काय ते कितपत महत्त्वाचं आहे की 2 किडनी असणं, 1 किडनी असणं पण ती निरोगी असणं, त्याबद्दल काय सांगाल? ॲनाटॉमिकली किडनी इज अ पेअर्ड ऑर्गन. जसं आईज आहे, हँड्स, लेग्स, इयर्स, तसं किडनी इज अ पेअर्ड ऑर्गन. पण सिंगल किडनीवर पण आयुष्य निघू शकतं. ही जी मिथ आहे लोकांमध्ये, जो मोठा गैरसमज आहे की एका किडनीवर आयुष्य निघू शकत नाही, टिकू शकत नाही माणूस, त्याच्यामुळे ट्रान्सप्लांटला किडनी प्रत्यारोपणाला भरपूर जण तयार होत नाही. खूप सारे गैरसमज असतात लोकांमध्ये, मिथ्स असतात. तर सिंगल किडनीवर आयुष्य निघू शकतं. 2 किडनी हेल्दी असेल तर वेल अँड गुड. आणि सिंगल ट्रान्सप्लांटला पण आपण एकच किडनी लावतो ॲक्च्युली, 2 किडनी नाही ट्रान्सप्लांट करत. सिंगल किडनीवरच आयुष्य निघू शकतं.